रस्ते आणि चौकाचौकात अनधिकृत होर्डिंगचं नुसतं पीक आलेलं दिसतं। अशी होर्डिंग्ज लावून शहरांचं सौंदर्य नष्ट करण्यात राजकीय नेत्यांचा सुद्धा मोठा हातभार असतो। मात्र पुण्यातले आमदार हेमंत रासने यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय आणि होर्डिंग मुक्तीची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केलेली आहे। पाहूयात याच बाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट। रस्त्यांवरची होर्डिंगची बुजगावणं कधी थांबणार? पुण्यात फ्लेक्स मुक्त कसबा मोहीम सुरू। आमदार हेमंत रासनेंनी काढले स्वतःचेच फ्लेक्स। महाराष्ट्रात कोणत्याही रस्त्यावर गेलं की जिकडं तिकडं फ्लेक्स आणि होर्डिंगचा बाजार भरलेला दिसतो। चौका चौकात आणि रस्त्यांवर अनधिकृत फ्लेक्स लावत शहरं विद्रूप करण्यात राजकीय नेते हातभार लावत असतात। पण पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी फ्लेक्स मुक्त कसब्याची घोषणा केली आहे। मतदारसंघामध्ये मी स्वतः किंवा भाजपचा कोणताही कार्यकर्ता अनधिकृत फ्लेक्स लावणार नाही, तसंच नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन आमदार रासने यांनी केलंय। अनधिकृत फ्लेक्स लावून आपण शहर विद्रूप करू नये हे माझं मत पक्क झालं आणि त्याची स्वतः सुरुवात ही माझ्यापासून केली। मी माझ्याबरोबर असणारे कार्यकर्ते त्यांना सुद्धा मी आव्हान केलं। आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघाचा युवा मोर्चाचा सरचिटणीस निलेश खडके यांनी त्याच्या आज महाशिवरात्रीचा लावलेला बोर्ड त्याला घेऊन स्वतःबरोबर घेऊन मी या ठिकाणी उतरवलेला आहे। इतकंच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील माझा फोटो असलेला अनधिकृत फ्लेक्स लावला, स्वतः प्रशासनाकडे तक्रार करून संबंधित कार्यकर्त्यावर कारवाई करायला सांगणार असल्याचं देखील हेमंत रासने यांनी म्हटलेलं आहे। पुणे शहर हे स्वच्छ व्हावं यासाठी आता लोकप्रतिनिधी सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत। पुणे शहरात जे अनधिकृत बॅनर्स अशा पद्धतीने लावले जातात ते काढण्याचा संकल्प आहे तो कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी सुरू केलेला आहे। मी प्रशासनाला अधिकृत आपल्या माध्यमातून सांगितलेलं आहे, मी कुठलाही बोर्ड लावणार नाही। मी कार्यकर्त्यांना सांगितले कोणी तुम्ही लावू नका आणि जर कोणी लावला तर प्रशासनाला सांगितलं की कडक कारवाई करा, लावतानाच लावून देऊ नका, दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करा। हेमंत रासनेंच्या या संकल्पाचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कौतुक केलंय। प्रत्येक लोकप्रतिनिधीनं आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। चांगलं मला असं वाटतं इनिशिएटिव्ह आहे, चांगलं पुढाकार आहे की आपलं शहर स्वच्छ असावं, आपला मतदारसंघ स्वच्छ असावा, आपला परिसर स्वच्छ असावा। यासाठी हेमंत रासने यांनी जे काही पुढाकार घेतलाय त्यासाठी जे काही काम करतायत म्हणजे नुसतं संकल्प नाही, नुसतं बोलणं नाही तर प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा ते दिसतंय आणि म्हणून त्यांचं मनापासून करते मी अभिनंदन करतो। कोणत्याही शहरातील खासदार, आमदार, नगरसेवकांपासून तर ते गल्लीतील कार्यकर्त्यांपर्यंत फ्लेक्सबाजी करण्याची जणू स्पर्धाच रंगलेली आहे। शहर विद्रुपीकरण प्रतिबंधात्मक कायदा धाब्यावर बसवत ही फ्लेक्सबाजी जोरात सुरू असते। मात्र पुण्यातील आमदार हेमंत रासने यांनी सुरू केलेल्या फ्लेक्स मुक्त कसबा या मोहिमेची सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी करायला हवी, तरच आपलं शहर सुंदर होईल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।